आयोजक हा मित्र परिवार आणि संपूर्ण व्यासपीठाच्या वतीनं या ठिकाणी या समोर समोर अगरबत्ती असेल, मेणबत्ती असेल, ज्योत असेल, ही स्वतः ज्योत असते आणि ती इतरांना प्रकाश देण्याचं काम करते। तसंच या ठिकाणी हे सर्व या व्यासपीठावरील नेतेगण आपल्या संपूर्ण परिसराचा गावचा विकास करण्यासाठी हे धडपडलेले असतात, म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। यानंतर आमचे मार्गदर्शक आजच्या या सविचार सभेचे आयोजक आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची सविचार सभा आहे। या सभेसाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले लोकप्रिय नेते लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब लाभले आहेत। त्याचबरोबर यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री, माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब हे सुद्धा इथं उपस्थित आहेत। आमचे मित्र मुक्तेश्वरराव धोंडगे असतील, जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुनंदाताई जोगदंड, त्याचबरोबर या व्यासपीठावरील सर्व आमच्या सेलचे अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, सर्व मान्यवर। मी जास्त वेळ घेत नाही, नावं घेत नाही, कारण आदरणीय साहेबाला पुढे जायचं आहे। थोडं शांत बसून सगळं लोकांना ऐकून घ्यावं। शांत बसा जरा साहेब। आज जसं तुम्ही नेहमी म्हणता, तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला। प्रतापराव पाटलांनी खूप संघर्ष केला, तसा संघर्ष आमच्याही नशिबाला येऊ ही ईश्वराजवळ प्रार्थना करतो। तुम्ही संघर्ष करत करत जिल्हा परिषदमध्ये गेलात, सरपंच झालात, जिल्हा परिषदेमध्ये सर्व सभापतीपद भोगलात, लोहा कंधार मतदारसंघाचे 3 वेळा आमदार झालात, या नांदेड लोकसभा मतदारचे खासदार झालात। आता आपलं एक राहिला संघर्ष व्हायचा की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्याला जायचं आहे। त्यासाठी मला माहीत आहे आपलं जे काम नांदेड जिल्ह्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलात म्हणजे आपल्याला आवर्जून निमंत्रण देऊन आदरणीय अजितदादांनी बोलवून घेऊन या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला आमदारकीचं तिकीट दिलं ना, आपण प्रचंड मतांनी निवडून आलात। मी म्हणत नाही की मी तिकीट दिले साहेब, मी तिकीट देणार नव्हतं, अजितदादांनी तुम्हाला बोलून घेऊन तिकीट दिलं आहे हे मला माहीत होतं। त्यानंतरच्या काळामध्ये जी मी अध्यक्ष, तो माझं भाग्य आहे की मी माझं भाग्य समजतो की माझ्या अध्यक्षच्या काळामध्ये एक जिल्ह्यामध्ये आमदार निवडून आणू शकलो। त्यानंतरचा काळ असा झपाट्यानं प्रगतीकडे गेला। या नांदेड जिल्ह्यामध्ये 4 आमदार आमच्या पक्षामध्ये आले। आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकरांमुळे ताकद वाढत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या अध्यक्षीय कार्यकाळामध्ये 4 आमदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, किती जिल्हा परिषद सदस्य आले माहीत नाही। आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नंबरचा पक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। आज आमच्या नांदेड जिल्ह्याच्या पक्षप्रवेश सोहळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजतात। याचा अजितदादा पवार नामदार, आमच्या देशाचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आवर्जून उल्लेख करत असतात। आणि ज्या वेळेस प्रतापराव पाटील अजितदादांना नांदेडला बोलवतात त्यावेळेस एका महिन्यात दोनदा तीनदा राज्याचा मुख्यमंत्री जे सकाळी 6 पासून संध्याकाळच्या 2 वाजेपर्यंत काम करतो, तो माणूस दादा प्रतापराव पाटलांच्या शब्दाला हाक देऊन ताबडतोब इथे येतात आणि बरेचसे सोहळे येतात। आज ज्येष्ठ नेते आदरणीय माजी खासदार, माजी मंत्री भास्करराव पाटील आलेत, त्यांच्यामुळे आमच्या पक्षाला एवढी मोठी ताकद मिळाली, बळ मिळालं। या पक्षाची ताकद वाढण्यामध्ये
ह्या माजी मंत्री असतील खासदार बसवराज पाटील खतगावकर यांच्यामुळं आम्ही एका बाजूची भाग आमचा इकडचा आहे 4 विधानसभा मतदारसंघामध्ये एका ताकदीनं आम्ही उभा टाकलो. आज आमच्या त्या भागाचे माजी नेतृत्व केले त्यांनी अगोदर, पुढे करणार आहेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये जसे प्रतापराव पाटील आमचे नेते आहेत तसेच भास्करराव पाटीलसुद्धा आमचे नेते आहेत. त्यांच्या आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. फक्त आमच्या मागचा संघर्ष संपला पाहिजे. दादा, मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, त्यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये होता सगळेच. गंमत आई झाली, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना कमलकिशोर कदम आमचे अध्यक्ष होते आणि वसंतरावजी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष होते. त्या काळामध्ये पहिली इलेक्शन लागलं 2002मध्ये जिल्हा परिषदेचं, आणि अशा पटापटा उड्या मारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक आले. बापूसाहेब गोरटेकर आले, गंगाधरराव कुंटुरकर आले, आणि ज्या फळीमध्ये आम्ही पहिल्या फळीत होतो त्या फळीतून आम्हाला कुठंतरी बाजूला केलं गेलं आणि जिल्ह्याच्या राजकारणामधून बाहेर ढकलण्याचं काम केलं. कंटिन्यू 10 वर्ष 2 जिल्हा परिषद संधी आमच्या गमावल्या. त्याच्यामध्ये आम्ही विधान ओपनला असताना त्याचा लोकांनी स्वीकार केला नाही. राष्ट्रवादीला जिथं यश मिळालं नाही, फक्त एकदा यश मिळालं. माझी पत्नी जिल्हा परिषद पंचायत समितीत उभा टाकली होती, त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद निवडून आणू शकलो. 2 पंचायत समिती आणि 1 राष्ट्रवादी. त्यानंतरच्या काळामध्ये सातत्यानं 2 टर्म ह्या दोन्ही वेळच्या जिल्हा परिषदा अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास या लाभ सुटल्यामुळं, आरक्षणामुळं आम्हाला ते जिल्हा परिषदचं स्वप्न आमचं अधूर राहिलं. त्याच्यामध्ये खूप कोरगुडी झाली. त्या राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही भाजपमध्ये आलो. सर दादा, भाजपमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आमचा जोराचा जरा मामला. आमचे राम पाटील अध्यक्ष होते, आम्ही इकडे नेतृत्व नायगावमध्ये आम्ही सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये आलो. आमची आशा की आम्हाला राष्ट्रवादीचं तर जिल्हा परिषद तिकीट उत्तर मागासवर्गीयाला असणारं सुद्धा मिळणार नाही, कमीत कमी भाजपचं तरी तिकीट घ्यावं. आपल्या मागं भाजपचा सिम्बॉल आहे. माझ्या वडिलांना या लोकसभा लढवली होती, तो लोकांच्या त्या काळामध्ये लक्षात होतं. म्हणून आम्ही आमच्या गावातील लोक काही आमचे लोक आमच्या गावचं सर्व सहकारी मित्रांना घेऊन आम्ही भारतीय जनतामध्ये प्रवेश केला. पण दुर्दैव आडवं आलं. स्थानिक राजकीय नेत्यांनी हेरून आमच्या उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसला मदत केली. युती नसताना तिथं स्थानिक स्वराज्याला काँग्रेस राष्ट्रवादीची युती नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इथं जिल्हा परिषद उमेदवार न उभा करता आम्हाला विरोध म्हणून काँग्रेस पक्षाला मदत केली. त्यामुळे थोडक्या मतानं आमचा जिल्हा परिषद आम्हाला गमावं लागली. ते सांगतो मला की सातत्यानं अशी मुस्कटदाबी त्या पक्षात. आम्ही जिथं जाऊ तिथंच हे आमचे मागं मामा आले की दाजी दाजी मामा. पुन्हा आता ह्या सगळ्याला कंटाळून 2023मध्ये आजीदादांना वेगळा गट केला. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला, मी शिवाजीराव आणि आमचे काही मित्रमंडळी, आणि यावेळेस काय करायचं. तर आजीदादा आहे एका सत्ताधारी पक्षामध्ये ते महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी जरी वेगळी असली तर अजितदादांनी त्या पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी आणि अमित शहा यांना सांगून व आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, ज्योतिबा फुले, शाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे की आमच्या विचारधारा घेऊन आम्ही तुमच्यासोबत काम करू, पण तुमची विचारधारा वेगळी राहील आणि आमची विचारधारा वेगळी राहील. असा म्हणून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 40 आमदार घेऊन आले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामागचा एकच उद्देश होता की सत्तेमध्ये गेल्याशिवाय जनतेचा विकास होणार नाही, त्यासाठी दादांनी तो निर्णय घेतला. त्यावेळेस जिल्ह्यामधून कोणीच गेलं नाही. त्यांच्यासोबत मोजके आम्ही 50-25 लोक त्यावेळेस दादाकडे गेलो. त्यांना आम्ही प्रवेश मागितला, प्रवेश दिला. आमचे नेते आमदार विक्रम काळे त्यावेळेस माझ्यासोबत होते. त्यांच्या मध्यस्थीने वसंतराव असतील हे सगळे आमच्यासोबत होते. त्यावेळेस दादांनी अचानकपणे मागणी नसतानासुद्धा जिल्हाध्यक्षाची माळ काढत टाकली. त्यांनी संपूर्ण अभ्यास केला महिनाभर. 1 महिन्यानंतर मला जिल्हाध्यक्ष केलं. त्यानंतर मी जिल्हा कार्यकारिणी असतील, तालुका अध्यक्ष असतील, त्यांच्या कार्यकारिण्यात सर्व सेलचे पदाधिकारी यांची नेमणुका करून आम्ही मस्त आमचं
आम्ही मार्गक्रमण करत होतो. त्यामध्ये त्यांच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. त्यामध्ये सुद्धा ताकदीनं आम्ही पक्ष वाढवण्याचं काम केलं. पुन्हा विधानसभा आली. विधानसभामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आले. त्याच्यामुळे आम्ही आता म्हणजे एकदम एका वेगळ्या विश्वात गेलं आमचं राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्याचं, की इतर जिल्ह्यामध्ये इतर पक्षापेक्षा आम्ही एक ताकदवान पक्ष म्हणून पुढे आलो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना पुन्हा एरे माझ्या मागल्या होऊ नये. आम्हालाही कुठंतरी संधी मिळाली पाहिजे. आम्हाला जनतेची सेवा करायची. माझं गाव मोठं आहे, माझं सर्कल मोठं आहे. मग ते माझा काहीतरी वारसा आहे, तर मला गावासाठी करायचं आहे, माझ्या सर्कलसाठी करायचं आहे. कारण आम्हाला कुठल्या पैसे आम्ही कुठले 4 पैसे कमावून आम्हाला भाडी बंगले बांधण्यासाठी किंवा संस्था वाढण्यासाठी करायचं नाही. एवढी मोठी शाळा माझे वडील वारून आज 25 वर्ष झालं, त्यांच्या माघारी आम्ही एवढं मोठं डेव्हलप केलं. सगळं हे करत असताना कधी आम्ही आमचा स्वतःचा विचार केला नाही. म्हणून पुन्हा भविष्यामध्ये सुद्धा ह्या नागरिकांना, इथल्या ग्रामीण भागातील लोकांना काहीतरी आपल्याला करता येईल, यांच्या पाठीमागं ही जनता आमच्या पाठीमागं आहे, यांच्यासाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही ह्या आज आपल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत आहोत. मला खात्री आहे मी केलेल्या कामाचा, कार्याचा विचार, माझी जी भावना तुम्ही वरिष्ठ नेत्यापर्यंत पाठवाल आणि आम्हाला येणाऱ्या काळामध्ये संधी द्याल, एवढी मी अपेक्षा करतो. जास्त वेळ घेणार नाही, मी थांबतो. पुन्हा आणखी बोलायचं आहे. व्यासपीठ माझंच आहे, माझ्याच व्यासपीठावर मी किती वेळ बोलू. तसं वसंतरावांना बकळा आणलं आमच्या व्यासपीठावर येऊन, तरी मी त्यांच्या व्यासपीठावर एवढं बोलू नाही साहेब. फक्त त्यांना मुलं चॉकलेट आहे की बिस्किट आहे की थोडं थांबा. तर